सायक्लिकल स्टॉक म्हटलं की एकतर ॲग्रिकल्चर डोळ्यासमोर येतं आणि व्हॉट इज द बेस्ट वे टू टॅकल दॅट हा खरं माझा मुख्य प्रश्न आहे. गाड्या युजली आता इंडियात पाडव्याला घेतात, हे सगळं डोक्यात ठेवून सायक्लिकल स्टॉक्सकडे कसं बघावं. हॉटेल सेक्टरचे पण रिझल्ट उत्तम असतात, त्यामुळे जेव्हा सेक्टर उत्तम असतं तेव्हा मार्केटवरती जातं, तेव्हा आपण विकायला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, माझं नाव प्रमोद रानडे. आज आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट आले आहेत, यंग गेस्ट आहेत. ही हॅविंग 9 years एक्सपिरियन्स इन वन ऑफ द एनर्जी रिलेटेड कंपनी. ते मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि पुण्यामध्येच असतात आणि त्यांचं नाव आहे विशाख रानडे. आमचेच जावई येते आणि सम अड्डावाले आहेत. तर नमस्कार विशाख, काय म्हणतोस? नमस्कार. ठीक. तुझ्यासारखा यंग माणूस दिसला की मला पण एनर्जी येते जरा. तू मार्केटमध्ये बऱ्यापैकी इन्व्हॉल्ड आहे असं मला कळतं, खरं आहे का ते? हो, खरं आहे. म्हणजे आता बॅकग्राऊंड सांगायचे म्हणजे माझे आई बाबा एवढे नव्हते, पण मला लहानपणापासून खूप इंटरेस्ट होता जस्ट न्यूज बघून आणि असंच आवडीने इकॉनॉमिक टाइम्स वाचायचो, कारण तो वेगळ्या रंगाचा असायचा जरा. आणि पण त्यातनं जरा गोडी निर्माण झाली. पण आणि आय वॉज फॉर्च्युनेट इनफ टू हॅव एन इन्कम विच अलाउड मी टू इन्व्हेस्ट इन इक्विटी मार्केट्स ॲज वेल. सो पहिली इक्विटी तुला म्हणजे कशी? हां, सो मी आता इंजिनिअरिंगला गेल्यानंतर जरा थोडा वेळ असला की जरा चेक करायचो. मग त्यावेळेला पहिलं माझं एक ओळखीच्यांमधनं डीमॅट अकाउंट वगैरे आपण उघडतो पहिलं त्यावेळेला. दिस वॉज आय एम टॉकिंग अबाउट 2010 वगैरे. तेव्हा एवढा अवेअरनेस पण नव्हता आजच्या सारखा. पण 2010 ला मार्केट वॉज एट द पीक, बँक्स वर एट द पीक. पण मला एवढं काही अनालिसिस कसं करायचं किंवा कुठली कंपनी, मला क्लिक झालं की 2010 म्हणजे काय असं. हो, म्हणून माझा पहिला शेअर ऍक्च्युली तो कोरोमंडल इंटरनॅशनल घेतला होता मी, विच वॉज अन ॲग्रिकल्चर रिलेटेड स्टॉक आहे. त्यालाच त्यांना सायक्लिकल स्टॉक्स म्हणतात हे मला फार नंतर कळलं. आणि की पण तिथनं खरं माझी जर्नी सुरू झाली. आणि हां, आय स्टील एन्जॉय डुईंग इट. सो मी ऑन द साईड मला हे करायला आवडतं. इट्स अ गुड वे टू ऑल्सो थोडा वेळ दुसरीकडे गेला कामातनं, असं याच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आणि आपण बेसिकली व्हॅल्यू फॉर मनी आणि दिस इज वन ऑफ द हाय पे ऑफ ऍक्टिव्हिटीज असं वाटतं तुला जीवनामध्ये? हां, एक्झॅक्टली, ॲब्सोल्युटली हाय पे ऑफ तर ॲब्सोल्युटली. म्हणजे ओव्हर द इयर्स म्हणजे ज्या कंपन्यांचे मला तर पहिल्यांदा जेव्हा मी डीमॅट अकाउंट उघडलं त्यावेळेला ज्या कंपन्यांचे भाव मला लक्षात आहेत आणि आता त्या कंपन्यांचे भाव बघितले की मला खरंच खूप फरक पडला आहे. आणि नक्कीच खूप लोकांनी ॲसेट्स कमवले असतील, कुठल्या कुठे गेलंय ते मला नक्कीच आता जाणवतं. म्हणजे मला आणि पहिल्या वर्षीच आपल्याला सगळं टिपिकली आठवत असतं की कोरोना इंटरनॅशनल मे बी तेव्हा 90 रुपये किंवा 80 रुपयाचा असेल, 10 रुपयाचा शेअर असेल, 10 रुपयाचा शेअर असेल. आता तो मे बी 2 रुपयाचा आणि किंवा हां, एक्झॅक्टली. कोरोमंडलचं आता एक्झाम्पल घ्यायचं तर आता तो कुठे आहे. आणि कोरोमंडल मला रिलेट होतो कारण मी वैजाग रिफायनरीमध्ये होतो, आमच्या शेजारीच होते कोरोमंडल. ओके. विशाखापट्टणमला. आणि दॅट वॉज अ फर्टिलायझर आणि युरिया वगैरे बनवायची ती, अमोनिया आणि कोरोमंडल दॅट टाइम वॉज इंटरनॅशनल. आता ती मला वाटतं कोणीतरी इंडियन कंपनी घेतली की नाही मला माहित नाही. इट्स मुरुगप्पा ग्रुप. हां, मुरुगप्पा ग्रुप. पण तेव्हा इंटरनॅशनल कंपनी म्हणजे MNC कंपनी होती ती. आणि इट वॉज लाईक फिनॉमिनल कंपनी सिन्स देन, कोरोमंडल इंटरनॅशनल. तेव्हा कोरोमंडल फर्टिलायझर म्हणायचे. ओके. मग कसं झालं जर्नी तुझा? गेले 9 वर्ष तू मार्केटमध्ये आहे. सो आहे चांगलं, म्हणजे चांगला चाललाय असं म्हणू शकतो. आणि हा, म्हणजे टू टेक दिस अपॉर्च्युनिटी, म्हणजे मला पण काही प्रश्न आहेत. हां, ओके, बरं. त्याला मुख्य म्हणजे आता सायक्लिकल आपण सुरुवात केली तर त्यापासूनच सुरुवात करू की सायक्लिकल स्टॉक म्हटलं की एकतर ॲग्रिकल्चर डोळ्यासमोर येतं आणि व्हॉट इज द बेस्ट वे टू टॅकल दॅट हा खरं माझा मुख्य प्रश्न आहे. त्यातले उपप्रश्न म्हणजे की ॲग्रिकल्चर हा एक सेक्टर आहे. दुसरा सेक्टर असा आहे की आता नुकतंच आता GST कट झाला, त्यावेळेला 22 सप्टेंबरच्या आसपास भरपूर गाड्या विकल्या गेल्या असं न्यूजमध्ये आलं होतं. तर त्यातल्या काही टक्के म्हणजे 50-60% तर कदाचित लोनवरती घेतल्या सुद्धा गेल्या असतील, विच वुड बी अ व्हेरी गुड इन्कम स्ट्रीम फॉर बँक्स इन द कमिंग 3-4 years. बँक्स, NBFCs तर घरी लोन देतात, बँकेत आपल्याला जायला लागतं. तेच. सो म्हणजे आता हा पण एक प्रकारचा सायक्लिकल स्टॉक धरायचा का? आणि असं असेल तर गाड्या युजली आता इंडियात पाडव्याला घेतात, दिवाळीत घेतल्या जातात, तर हे सगळं डोक्यात ठेवून सायक्लिकल स्टॉक्सकडे कसं बघावं? आणि हां, ठीक आहे.
auto sector is not a cyclical sector at all. Auto is forever required. Okay. त्याचा टू व्हीलर सेक्टर इज रिक्वायर्ड फॉर एव्हर. म्हणजे टू व्हीलर मध्ये कशी 170 कोटी 142 कोटी जनता स्वार होते त्याच्यावर. गाड्यांसाठी मे बी 20-22 कोटी जनता स्वार होते. त्यामुळे टू व्हीलर सेक्टर हिरो बजाज तर 40% त्यांचा एक्सपोर्टच करते. आणि आता फक्त फ्यू आफ्रिकन कंट्रीज नायजेरिया वगैरे वगैरे गोइंग फॉरवर्ड आता साऊथ अमेरिकेला पण एक्सपोर्ट करते. तर गोइंग फॉरवर्ड बजाज ऑटोचा एक्सपोर्ट ह्याच्यावर तिप्पट व्हायची शक्यता आहे. कारण लुकिंग एट द क्वालिटी ऑफ इट, मॅनेजमेंट क्वालिटी आणि प्रोडक्ट क्वालिटी दोन्ही मिळून आणि एक्सपोर्टची हंगर. त्यामुळे ऑटो सेक्टर इज डेफिनेटली नॉट सायक्लिकल सेक्टर, बट इट इज सेक्टर फॉर एव्हर. जसं ऑटो, बँकिंग, नंतर MNC शेअर्स आणि NBFC आता सध्या, आणि मे बी IT कम NBFC असे शेअर्स दे आर फॉर एव्हर. त्यामुळे इट इज नॉट सायक्लिकल. आणि सायक्लिकल शेअर कसे हँडल करायचे तर बेसिकली याचे मोसम असतात. आता पेस्टिसाइड आणि फर्टिलायझर ओके हे कधी खपतं नॉर्मली पावसाळ्याच्या जस्ट आधी. म्हणजे आपल्या क्वार्टरमध्ये बघायचं झालं तर Q1 आणि Q2 मध्ये ह्याची जास्तीत जास्त खपत असते आणि त्याच्यानंतर मग कमी कमी होत जाते. त्यामुळे ह्याचे प्रॉफिट्स Q1 आणि Q2 मध्ये म्हणजे अप टू डिसेंबर फ्रॉम काय म्हणजे एप्रिल टू डिसेंबर हे प्रॉफिट उत्तम असतात. त्याच्यानंतर जे 2 क्वार्टर ह्याच्यामध्ये लॉसेस असतात. तर तेव्हा आपण शेअर घ्यायचे जेव्हा लॉस असतात तेव्हा, आणि जेव्हा प्रॉफिट असतात तेव्हा विकून टाकायचे. म्हणजे म्हणतो ना तुमचा एक अकाउंट PNL साठी पाहिजे, दुसरा बॅलन्स शीट साठी पाहिजे. तर PNL अकाउंट मध्ये हे सायक्लिकल शेअर खेळायला उत्तम आहेत. या 2 महिन्यात ते घ्यायचे, या 2 महिन्यात ते विकून टाकायचे. आणि जनरल पब्लिकला माहिती नसतं. आता या चॅनलच्या थ्रू माहिती पडेल सगळ्यांना की अशी त्याची शाळा असते म्हणून. आणि सेम थिंग अबाउट हॉटेल्स. हॉटेलला सुद्धा सेम थिंग. पहिल्या 2 वर्ष क्वार्टरमध्ये Q1 Q2 मध्ये विशेष मंदी असते, कोणी जात नाही. त्याच्यानंतर जसं ख्रिसमस पासून आणि मार्चला सुट्ट्या सुरू झाल्यानंतर लोकांची तुफानी गर्दी असते तिकडे. त्यामुळे Q3 आणि Q4 हॉटेल सेक्टरचे पण रिझल्ट उत्तम असतात. त्यामुळे जेव्हा सेक्टर उत्तम असतं तेव्हा मार्केट वरती जातं, तेव्हा आपण विकायला पाहिजे. कुठल्याही प्राइसला विकायचं नाही, पण आधीचा हाय क्रॉस केला की विकून टाकायचं. फॉर इन्स्टन्स इंडियन हॉटेल आता परत जर 1000च्या पुढे गेला तर विकून टाकायचं या मार्च पर्यंत. आता 720 आता घेण्यासारखा आहे, अजून तो खालीच आहे असा. तर हॉटेल सेक्टर आणि हे ॲग्रिकल्चरल रिलेटेड सेक्टर, आणि अजून एक शुगर सेक्टर आहे. शुगर सेक्टर पण हायली सायक्लिकल आहे. शुगर सेक्टरची सायकल 1 वर्षाची नाही आहे, त्याची सायकल टिपिकली 4, 5, 6 वर्षाची असू शकते. बिकॉज गव्हर्नमेंटच्या खूप त्याला रेग्युलेशन्स आहेत. आणि तो म्हणतो तसं पाऊस पाणी कसं होतंय. काही कारखान्यांना 50% कारखान्यांना आता ऊसच अवेलेबल नाही आहे. कारण ओव्हर पाऊस झाल्यामुळे ऊस कुजलाय किंवा ऊस क्रशिंग कॅपॅसिटी 100 आहे पण ती 50%वरच चाललंय. त्यामुळे सगळं लॉसच आहे. कारण तुला माहिती आहे बिझनेसमध्ये 80% वर कॅपॅसिटी युटिलायझेशन झालं तर तुमचं प्रॉफिट निघतं, नाही तर नसतंच ना. त्यामुळे शुगर सेक्टर सुद्धा आता घ्यायला हरकत नाही, कारण 2-3 वर्ष शुगर सेक्टर बसलेला आहे. आता तो या वर्षी वरती जाईल का पुढच्या वर्षी वरती जाईल दॅट नोबडी कॅन टेल, पण डेफिनेटली वरती जाईल. दिस इज अ सायकल ऑफ 5 to 7 years शुगर सेक्टर. तुझं ग्राफ बघितलास ना स्क्रीनवर किंवा कुठल्याही साईटवर, तर 2008-9 एक पीक आलं शुगरचं मोठं. म्हणजे तेव्हा उगार शुगर मे बी 190 गेला होता. त्यानंतर परत आलं मे बी 2017ला, तेव्हा परत तो 150 का 160 गेला. त्यानंतर तो खाली बसला, तर आता गेल्या वर्षी 24ला परत तो 90 किंवा 110 जाऊन आला. तसे 4-4, 5-5 वर्षांनी त्याचं एक मोठं पीक येतं, पण ते पीक आलं की विकून टाकायचं. आपलं पण पीक काढायचं. पीक पण शुगर सेक्टरला ज्याला माहिती आहे ना सायकल कशी खेळायची, त्याला तिप्पट चौपट पैसे मिळू शकतात. बरोबर. आणि सेम थिंग अबाउट पेपर. पेपराचं सध्या डम्पिंग खूप होत आहे चायनामधून. आता ते गव्हर्नमेंट कधी थांबवते माहित नाही, अँटी डम्पिंग ड्युटी लावून वगैरे. पण जेव्हा ते होईल तेव्हा पेपर सेक्टर सुद्धा डबल होईल. आत्ताचे सगळे भाव आहेत. पेपर सेक्टर सुद्धा 1.5 वर्ष जवळ खाली आहे. बरोबर. पेपर घे, JK पेपर घे किंवा पदमजी पेपर. कारण इम्पोर्ट डम्पिंग जबरी चालू आहे. चायनामध्ये डिमांड नव्हती ना गेल्या वर्षी. मग बरंच इंडियामध्ये चिप, आणि गव्हर्नमेंटला ऑप्शन नसतो ना की चिप येते म्हटल्यानंतर गव्हर्नमेंट कॅनॉट स्टॉप इट. ओके, 6 महिने ते येऊ देतात, नंतर मग अँटी डम्पिंग लावतात हळूहळू. बरोबर. केमिकलचं पण तीच तर आहे ना. चायनामधनं डम्पिंग खूप होतं. केमिकल सेक्टर पण गेले 1.5-2 वर्ष बसलेलं जाईल. केमिकल पण हायली सायक्लिकल झालं आजकाल, विच वॉज नेव्हर द केस. मी तर म्हणतो सगळं स्टॉक मार्केटच सायक्लिकल आहे. त्याच्यामध्ये तू जे म्हणतोस ते डबल सायक्लिकल आहे, पण सगळं मार्केट सायक्लिकल आहे. नाईस. हां, तेच. आणि दुसरं म्हणजे आता MNC बद्दल होता, पण मला त्याच्याकडे नंतर येऊ. पण म्हणजे एक दुसरा एक होता की आता जनरल इन्व्हेस्टमेंट जर्नी कुठल्याही व्यक्तीची, की आता समजा आता 10 वर्ष झाली, आता मी 9 वर्ष झाली माझा एक्सपिरियन्स आहे. समजा 10-15 वर्ष एका माणसाने नोकरी केली आहे, 10-15 वर्ष झाले इन्व्हेस्टमेंट केली आहे, अँड ही हॅज रीच्ड अ सर्टन पोर्टफोलिओ लेवल विच इज प्रॉबेबली हॉवरिंग अराउंड 1 crore और समथिंग. तर असा काही बेंचमार्क किंवा काही असे फिक्स सम आहे का की ज्या वेळेला रिटेल इन्व्हेस्टर, मुख्य म्हणजे की ज्याला अजूनही 8 तास ऑफिसमध्ये द्यायचेच आहेत, त्या माणसाला
इक्विटी सोडून इतर ठिकाणी पण इन्व्हेस्टमेंटसाठी बघितलं पाहिजे की म्हणजे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड ज्याला अजूनही एक मिनिमम इन्व्हेस्टमेंट लिमिट आहे किंवा मग आता क्रिप्टो एक आहे पण ते इट्स डिबेटेबल पण सो आता सध्या तर देर इज अ बुफे ऑफ ऑप्शन्स अवेलेबल सो असं किती वर्ष एखाद्याने हे केल्यानंतर किंवा कुठल्या टर्निंग पॉईंट असला पाहिजे की बाकीच्या गोष्टी बघायला. ओके ग्रेट. अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट प्लॅन आय थिंक इट शुड बी लिमिटेड टू 5% कारण खूपच अनसर्टन्टीमध्ये तुम्ही ते पैसे लावताय. अनलिस्टेड कंपनीमध्ये लावताय किंवा कोणीतरी तुम्हाला म्हणतं की माझा ही आयडिया आहे, जसं इन्फोसिस किंवा रतन टाटाने पैसे लावले होते. इट इज ॲट दॅट लेवल मे बी ही कुड अफोर्ड टू पुट इट गुड अमाऊंट ऑफ मनी थिंकिंग दॅट हां ठीक आहे मी याला प्रमोट करतो या मुलाला आणि समथिंग गुड फॉर द कंट्री विल हॅपन. तशी काय आयडिया असली तर मे बी 5% अप टू लिमिट वन कॅन गो. पण जर तू सेकंडरी मार्केटमध्ये जर राहिला असता इथे सर्वात फिनॉमिनल अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे 15% इज द लोएस्ट. आय विल ऑलवेज कोट की 15% पर एनम तुम्हाला CAGR मिळतो बट आफ्टर एव्हरी 5 years नॉट दॅट एव्हरी इयर यू गेट 15%. तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे आय थिंक यू शुड कंटिन्यू इन दिस ओनली. आणि त्याच्यामध्ये MNC शेअर जर तू घेतलास ना तुला डिव्हिडंड इन्कम पण तुफान मिळेल. ओके ते टॅक्सेबल आहे पण डोंट वरी अबाउट टॅक्स. ओके कधीतरी तो टॅक्स कमी होऊ शकतो किंवा जरी दिला तरी MNC शेअर पडला तरी एवढा पडत नाही. 10-20% पडला तर तो घ्यायचीच अपॉर्च्युनिटी असते. बाकीचे शेअर कसे पडले तर धपाधप पडतात आणि त्यानंतर मे बी 10 वर्षांनी वरती येतात. तर तसं MNCला होत नाही कारण दे प्रोव्हन प्रोडक्ट प्रोव्हन मॅनेजमेंट आणि टिपिकली 80 to 90% डिव्हिडंड ते वाटून टाकतात. म्हणजे त्यांचा जो ऑपरेटिंग कॅश फ्लो आहे दाखवलेला तो खरा असतो. भारतीय कंपन्यांमध्ये ऑपरेटिंग कॅश फ्लो दाखवतात चांगला आहे वगैरे तर तो खरा असतो की नाही आय हॅव माय ओन डाऊट्स. ओके कारण ऑडिटर सुद्धा काय सॅम्पल ऑडिटिंग करतात ना. नोबडी डज फुल. इट कॅनॉट बी डन फुल ऑडिट 100%. ओके त्यामुळे शेवटी तुम्हाला जर विश्वास लिटमस टेस्ट जर करायची असेल तर 90% डिव्हिडंड म्हणजे 100 कोटी प्रॉफिट मिळाला 90 कोटी वाटून टाकले त्यांनी तर दॅट इज द बेस्ट कंपनी. ऑल MNC कंपनीज डू दॅट. 70-80-90% डिव्हिडंड पेआउट आहेच आहे. पण इंडियन कंपन्यांमध्ये ICICI बँक इज पेइंग पीनट्स 15%. दिस इज नॉनसेन्स. ICICI बँक शुड पे मिनिमम 50% डिव्हिडंड यार. बरोबर. बट दे से दे वांट टू इन्व्हेस्ट पण हाऊ मेनी इयर्स यू विल कंटिन्यू टू इन्व्हेस्ट. ICICI बँक इज देअर फॉर ऑलमोस्ट 35 years. आता तरी तुम्ही शेअर होल्डरला काहीतरी रिटर्न द्यायला पाहिजे ना. HDFC पेज ओके गुड हँडसम 25% देते डिव्हिडंड पेआउट बट ICICI देत नाही. सो यू रिअली वंडर वाय दे डोंट गिव्ह. म्हणजे MNC कंपन्या काय देतात कारण त्यांना एकतर मॅनेजमेंटची त्यांच्याकडे डिमांडच असते की तू बिझनेस करतोस तर मला 100% तू रिटर्न द्यायलाच पाहिजे. 75% माझं स्टेक आहे मला तू तेवढा पर्सेंटेज रिटर्न द्यायलाच पाहिजे. बरोबर 75% डिव्हिडंड वाटून टाकतात मिनिमम. आणि काही काही कंपन्या आता कॅस्ट्रॉल सारखी कंपनी 120% डिव्हिडंड दिलाय कारण अदर इन्कम खूप आहे त्यांना. ओके ओव्हर पिरियड ऑफ 30 years इन्व्हेस्टमेंट. सेम थिंग अबाउट ICICI बँक किंवा ऑल दिस प्रायव्हेट सेक्टर बँक अदर इन्कम पण आहे त्यांना. मग द्या ना डिव्हिडंड 50% पण नाही देत. So I don't know there is something fishy or not. I don't want to comment on that, but it's not correct, no. It doesn't look true, proper that they are reinvesting in the business forever. कधीतरी तुम्ही 4 वर्षांनी तर 100% डिव्हिडंड द्या. करेक्ट. तर असं नाही करत. म्हणून मी MNC कंपन्या अल्टरनेट इन्व्हेस्टमेंटच्या ऐवजी तू MNC कंपन्यांमध्ये गुंतव तुझा कधीच लॉस होणार नाही त्याच्यामध्ये. फक्त टेक्निकल ग्राफ बघून इन्व्हेस्ट करायचं असतं नाही की बा आता वाटलं लगेच घेऊन टाकला कुठला तरी शेअर MNC. दॅट मस्ट बी एट द पीक. 10% तर पडतोच पडतो. MNC पण 20% पडतोच पडतो. ओके किंवा वर्लपूल 100% खाली आला. 2200 वरनं काय 900 रुपये आला कारण त्यांच्या प्रमोटरला वाटलं की आता इंडियन बिझनेसेस मे नॉट डू गुड इन फ्युचर किंवा आम्हाला भरपूर रिटर्न मिळालाय तर आता आम्हाला नको आहे म्हणून. पण आय डोंट नो इथे खूप कॉम्पिटिशन आहे बाय द वे AC ला. तुला काय वाटतं? ब्लू स्टार, व्होल्टास, वर्लपूल, सिम्फनी हजारो कंपन्या आहेत AC मध्ये. त्यामुळे वर्लपूल इज ट्राइंग टू एक्झिट इंडिया ओव्हर अ पिरियड ऑफ नेक्स्ट फ्यू इयर्स. आय डोंट नो म्हणजे मे बी मी आता वाचलं नाही आहे पण ACs जे ब्लू स्टार किंवा यांचा बऱ्यापैकी आता रेव्हेन्यू वाढला तो ॲक्च्युली डेटा सेंटर कुलिंगमधनं पण खूप वाढला की डेटा सेंटरच्या चिलर वगैरे रिक्वायरमेंट्स आहेत. सो मे बी दे आर रिपिवॉटिंग टू जस्ट दीज B2B बिझनेसेस कारण AC इट्स अ क्राउडेड मार्केट आणि BEE एनर्जी स्टार रेटिंग जे असतं ते आता 3 स्टार तर आजकाल मिळतात AC युजली. काही 2 स्टार घ्यायला लागतात पण ते जर का स्ट्रिक्ट होत गेलं तर इट्स गोइंग टू बी म्हणजे प्राईस वाढते आणि इंडिया इज अ व्हेरी कॉस्ट सेन्सिटिव्ह मार्केट. म्हणजे एअरलाईन्स सेक्टरमध्ये आपण बघितलं तर इट्स अ व्हेरी प्राईस सेन्सिटिव्ह मार्केट. सो कदाचित ते हे सगळं बघता वर्लपूल बघत पण असेल की मे बी B2B किंवा डेटा सेंटर कुलिंग किंवा असं इंडस्ट्री मार्जिन पण 3-4% आहे. ब्लू स्टार त्या सेक्टरवर काय बिझनेस करत नाही त्यांना करावं लागतं कारण कॉम्पिटिशन इज टू ह्यूज. कुठलाही शेअर घेताना ना कॉम्पिटिशन तुम्ही बघा.
2 किंवा 3 प्लेयर्स मॅक्सिमम असायला पाहिजे तर तो शेअर घ्यायला पाहिजे. नाही तर अशा क्राऊडेड मार्केटमध्ये काय विशेष म्हणजे शेअर हलतात, ओके यू कॅन ट्राय युअर लक देअर, बट देन तिथे फॉर एव्हर असं प्रॉफिट मिळणार असं कमी असतं. आणि दुसरा म्हणजे सध्या खूप चर्चेचा विषय असलेल्यामुळे की ट्रम्प आहे, ट्रम्प प्रेसिडेंट ट्रम्पनी जे 50% टॅरिफ्स वगैरे इंडियावर लावले आहेत, सो त्याचा इफेक्ट ऑलरेडी दिसायला लागला असं तुम्हाला वाटतंय का? इज इट येट टू कम? म्हणजे काय असं भारतीय कंपन्यांवर किंवा MNCs वरती त्यांच्या जे इंडियन सबसिडरीज आहेत? अजिबात नाही. ते तर काय ते दे विल फ्लरिश इन इंडिया. ओके, कॉन्ट्री दे विल फ्लरिश इन इंडिया. आणि भारतीय जे एक्सपोर्ट करतात अमेरिकेला, दे हॅव ऑलरेडी फाउंड अल्टरनेट मार्केट. ओके. ऑफशोरिंग माहिती आहे ना? ऑफशोरिंग. ऑफशोरिंग इतकं रॅम्पंट चाललंय की कुठला माल कुठे जातोय ट्रम्पला पण कळणार नाही. ओके. अमेरिकेत सगळे माल जात आहेत आता. मे बी 10% थिंग्स आर गोइंग ॲट 50% टॅरिफ. बाकी सगळे व्हाया UAE, व्हाया ऑल दिस ऑफशोरिंग म्हणजे पोर्ट्स आहेत तिथं स्कॅम्पिंग करून जातात. मेड इन इंडिया काढून मेड इन काय तर दुसरे कंट्री टाकून व्हिएतनाम आणि हे करून ते चाललेलं आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट, ट्रम्प हॅज टेकन बॅक ऑल इज 50% टॅरिफ्स ऑन ऑल दिस इटेबल्स ना, फूड अँड इसेन्शियल आयटम्स ऑलरेडी नांगी टाकलेली आहे. बरोबर. त्यामुळे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ही विल नॉट हॅव एनी चॉईस. तर जनताच तिथे ऑलरेडी प्रक्षोभ झालेला आहे, अजून जास्त पेटेल अमेरिका. ओके. त्यामुळे ट्रम्प टॅरिफ तर तो विसरूनच जा. म्हणजे मी तर विसरलेलोच आहे 2-4 महिन्यापूर्वीच. त्यांनी काही इम्पॅक्ट होणार नाही, तो फक्त धमकावतोय. असा गल्लीतला दादा असतो की नाही, ओव्हर पिरियड ऑफ टाइम आपण त्या दादाला काही विचारत नाही. बरोबर. ओके, बरोबर. हां, नाईस. तेच. सो इन जनरल माझी तशीच हे खरं प्रश्न होते म्हणजे. आणि बरं, तुला एक विचारायचा प्रश्न, तू रिव्ह्यू करतोस का तुझी इन्व्हेस्टमेंट? आता तू म्हणलास की गेल्या 9-10 वर्षामध्ये तू एक्स अमाऊंट ऑफ मनी, बट हाऊ मच यू पुट एव्हरी इयर? आय विल रेकमेंड that each person, each investor should have a Excel sheet in his computer, or एक साधी वही करा तुम्ही की आपलं काय कॉम्प्युटर उघडायला पण कंटाळा येतो. त्या डायरीमध्ये तुम्ही लिहून ठेवा की यावर्षी मी एवढे टाकले, यावर्षी एवढे टाकले, यावर्षी एवढे टाकले. आणि प्रत्येक वर्षाचा 15% तुम्ही कॅल्क्युलेशन करा एक्सेलमध्ये, किंवा तोंडी पण करता येतं. आणि मग तेवढं आपलं कॉर्पस रीच झालंय की नाही हे आपण चेक करायला पाहिजे. जर ते आपल्याला वाटतं की हा उत्तम चाललंय, पण त्याचं 15% प्रमाणे नसेल तर देन यू आर नॉट डुईंग गुड इन्व्हेस्टमेंट. ओके. काय म्हणायचं, करायला पाहिजे बॅलन्स ना, काय म्हणायचं फीडबॅक टू सेल्फ असं जो घेतला ना, आपल्याला कळतं की आपण इंडेक्स प्रमाणे म्हणजे इंडेक्सच करायचं का इंडिव्हिज्युअल शेअर मध्ये आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त मिळते. ओके. जास्त मिळते तर मग यू कॅन गो टू इंडिव्हिज्युअल स्टॉक्स. नाही तर इंडेक्सवरच करा ना, कशाला डोक्याला ताप. एक्झॅक्टली. जस्ट डू इन द निफ्टी 50 आणि 2-4 इंडेक्स मध्ये करा. गोल्ड ETF, सिल्वर ETF. आता गोल्ड सिल्वर यावर्षी आलंय ना, तर गोल्ड सिल्वर मध्ये सुद्धा आता हे करायला अजिबातच ना, म्हणजे आय डोंट रेकमेंड गोल्ड सिल्वर टू इन्व्हेस्ट नाव. इट कुड हॅव बीन डन अर्लियर, मे बी 2 years बॅक, जेव्हा आपण 84 ला वगैरे, 84 नाही किंवा 42 होता 1-2 वर्षापूर्वी गोल्ड. तो आता 150 झाला किंवा 140 झालाय. दॅट वॉज द टाइम. सिल्वर सुद्धा तेव्हा खूपच कमी होता, अर्धा होता त्याच्यापेक्षा. पण बेसिकली मग इंडेक्सच करायचं ना, काही अभ्यास करायला नको आणि काहीच करायला नको, आणि स्टील यू गेट 15%. ओके. त्याच्याहून जास्त मिळत असलं तर इट इज वर्थ स्पेंडिंग सो मच टाइम. एक्झॅक्टली. हा, म्हणून माझे सगळे प्रश्न अगदी रिटेल इन्व्हेस्टरच्या. नाही, तू हे रिव्ह्यू करा. बरेचसे लोक रिव्ह्यू करत नाही. हा जनरली माझा वाढतोय, त्याला काय अर्थ नाही. ओके. बरोबर. आय मीन युअर डिसिजन शुड बी एबल टू स्टँड टेस्ट ऑफ टाइम ना. तर मग काय फायदा, आपण एवढं सगळं शिकतो, इंजिनिअरिंग, डॉक्टर, हे ते, पण तुम्हाला 15%ची काय म्हणायचं बाराखडी येत नसेल ओव्हर अ पिरियड ऑफ मे बी नेक्स्ट 30 years, तर कठीण आहे. तुझं टार्गेट काय पाहिजे तुला वाटतं ॲट द एज ऑफ लेट्स से 55? जॉब तर कंटिन्यू करायलाच पाहिजे. आय डोंट रेकमेंड एनीबडी टू क्विट द जॉब यू डू अप टू 50. ओके, तुम्हाला अगदीच जेव्हा कंटाळेल किंवा असं मनस्ताप होईल जॉबला, तेव्हाच तुम्ही जॉब सोडा. त्याच्या आधी सोडू नका. कारण शेवटी काय 50% आपले प्रॉब्लेम स्ट्रेस मधून येतात. राईट, तुम्ही किती चांगलं खा, चांगलं प्या, व्यायाम करा, 50% तुम्हाला हेल्थचे प्रॉब्लेम स्ट्रेसमुळे येतात. ओके. त्यामुळे स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही. 50-55च्या पुढे सोडलं तर हरकत नाही, तोपर्यंत नोकरी करायची. ओके. पण तुझं काय टार्गेट राहील? माझं टार्गेट ऍक्च्युली टोटल, मी असं नाही म्हणत आहे मी आत्ताची इन्व्हेस्टमेंट X आहे, पण आता तुला मॅप युअर सॅलरी इन्क्रीमेंट किंवा नो इन्क्रीमेंट किंवा व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू मॅप, की हे माझं इन्कम आहे, पुढच्या 10-15 वर्षात माझं असंच इन्कम असणार आहे, त्यातले मी एवढे सेव्हिंग करणार आहे पहिल्यांदा, नंतर एवढाच एक्सपेन्स करणार आहे, आणि मग त्या बेसिसवर ते प्रत्येक वर्षीच्या इन्कमला 15% CAGR प्रमाणे टिल युअर एज ऑफ 50 यू कॅन मॅनिप्युलेट, म्हणजे यू कॅन. आणि मग तेव्हा तुला कळेल की हा या कॅल्क्युलेशन प्रमाणे आपलं 50 वर्षी एवढे होते कॉर्पस, आय कॅन अफोर्ड टू क्विट अँड डू ग्लोब ट्रॉटिंग किंवा व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. आय डोंट नो व्हॉट यू वॉन्ट टू डू, युअर ड्रीम्स. हो, ओके. हां, नाही अशा काही म्हणजे पहिली ड्रीम म्हणजे खरं फायरच होती, पण म्हणजे खरं बघायला पाहिजे. पण इन जनरल ड्रीम्स ॲज सच म्हणजे ग्लोब ट्रॉटिंग डेफिनेटली, म्हणजे फिरायला नक्कीच आवडेल. आणि
हा आय लाईक बाईंग गुड कार्स आणि सो हा, मग काय? गाडी इज कार इज वन ऑफ द एक्सपेन्स तुला मग युजली अकाउंट तुला पुण्यात नाही राहता ना, तुला कुठेतरी असं वेगळ्या सिटीमध्ये जावं लागली जिथे ट्रॅफिक खूप कमी आहे. बरोबर आहे. कार इज डेफिनेटली वन थिंग दॅट आय ऑलवेज प्लॅन टू स्पेंड मनी ऑन. त्यामुळे ते नक्कीच आहे. पण मग हे तू प्लॅन कर आणि मे बी आता इन्व्हेस्टमेंट तुला अव्हेन्यूज माहिती आहेत की ओके, एक तर फिक्स डिपॉझिट तुमचं आहे, नंतर पीपीएफ आहे. पीपीएफ इज अ मस्ट. हो, बरोबर. मी करतो हा, पीपीएफ कंटिन्यू करायचा. 30, 40, 50 वर्ष जेवढा एक्सटेंड होईल तेवढा करत राहायचं. नंतर बॅलन्स म्युच्युअल फंड एफडी झाल्या, नंतर बॅलन्स म्युच्युअल फंड, नंतर फ्लेक्सी कॅप फंड, नंतर इंडेक्स फंड आणि मग इंडिव्हिज्युअल स्टॉक्स. ओके. त्या 5-6 जे लाईन आयटम आहेत ना, प्रत्येक लाईन आयटमला तू एक ड्रीम लिही. बर. ओके. की याच्यातनं मी हे घेऊ शकणार आहे, ह्याच्यातनं मी हे घेऊ शकणार Okay. आहे. असे 7-8 तुझे ड्रीम डेस्टिनेशन किंवा ड्रीम आयटम्स लिही. देन यू विल कम टू नो की एक्झॅक्टली आपण काय करतोय. म्हणजे शेवटी दिस इज अ प्रोजेक्ट Okay. फॉर लाईफ. Okay. ओके, वेल्थ पासून तुम्हाला सगळंच मिळतं असं नाही, पण 90% ऑफ द थिंग्स यू गेट फ्रॉम द वेल्थ. Exactly. त्या कुठल्या कुठल्या तुला पाहिजेत, इन्क्लुडिंग फिलंथ्रॉफी, यू कॅन मॅप विथ देम. आणि त्याप्रमाणे त्या चार्ट प्रमाणे इट इज लाईक प्रायमवेरा प्रोजेक्ट शेड्यूल. त्याप्रमाणे मग तू इन्व्हेस्टमेंट तिथे करायलाच पाहिजेस. बरोबर. ते नाही गेले आता तर ते होणार नाही असं Okay. काय. मग आता हा खर्च आपण पोस्टपोन करू शकतोय का, किंवा हा खर्च आता आपण करून टाकूया, काहीच हरकत नाही. आय एम रिचिंग मच अर्लियर दॅन व्हॉट आय थॉट दॅट नंबर्स. ओके. सो बोथ वेज यू हॅव एन्जॉय लाईफ ऑल्सो. ओके, एक्झॅक्टली. असं जर तू केलंस ना तर तुला खूप त्याचा फायदा होईल. आणि यू विल बी इन कंट्रोल ऑफ युअर हॉर्सेस. हो हो, शुअर. लाईफ हॉर्सेस. थँक्यू. नाही, डेफिनेटली समथिंग टू राईट डाऊन अबाउट. हा, नाही, खरंच आहे. आणि आता समजा तुझं काय गेसवर्क काय, आता तू 9 वर्ष झाले तुला इन्व्हेस्टमेंट करून, पण BSE सेन्सेक्स 2030 ला किती आणि 2035 ला किती? हो बापरे, नाही असं मी काही केलं नाही आहे. पण हाऊ मच बुलिश डू यू फील अबाउट इंडिया ओव्हरऑल? मग हे इंडेक्स तर सेकंडरी आहे, पण what do you see around, people spending, finally companies profit, people, number of people, their aspirations, their spending habits. मी सेन्सेक्स किंवा बुलिश अबाउट इंडिया डेफिनेटली, पण वन थिंग दॅट इज युजली एट द बॅक ऑफ माय माइंड इज द इन्फ्लेशन रेट. म्हणजे आय थिंक इट इज मच हायर दॅन व्हॉट इज रिलीज्ड बाय द गव्हर्नमेंट. म्हणजे बरोबर. आपल्याला मला जे जाणवतं दरवेळेला बाहेर गेलं की कुठली किंमत किती वाढलेली असते, तर सगळं. आणि ते धरता मला किती रिटर्न मिळतात यापेक्षा किती रिटर्न ते इन्फ्लेशन खाणार आहे माझं, ह्याच्याबद्दलच मला जास्त. बघा काय म्हणतोय एक्झॅक्टली, दॅट इज व्हॉट आय क्लेम, की तुम्हाला एवढे मिळतात त्याच्यातनं किती जाणार आहेत, तर अर्धे त्यातनं इन्फ्लेशनवरच जाणार आहेत, अर्धेच तुमचे राहणार आहेत. पण सॅटिस्फॅक्शन हे राहणार आहे तुम्हाला की यू आर एबल टू मेंटेन युअर लाईफस्टाईल. ओके, यू नो व्हॉट इज लाईफस्टाईल. की आता मी फॉर इन्स्टन्स रोज 2 लिटर दूध घेतोय, तर मी अजून 50 वर्षी, अजून 50, आता तुझं वय किती आहे? 34. तर तू 50 वर्ष सुद्धा रोज 2 लिटर दूध घेऊ शकणार आहेस की नाही? तेव्हा दूध रेट असेल मी 500 रुपये पर लिटर. दॅट इज वॉट द पर्चेसिंग पॉवर लॉस्ट. ओके, तर ती आपल्याला मार्केटमधून मिळवायची असते. एक्झॅक्टली, तेच. सो ते म्हणजे मुख्य विचार माझा त्याचाच असतो की रायझिंग डेट जे आहे थोडंसं इंडिया इन जनरल सॉव्हरेन डेट आहे, आणि इन्फ्लेशन. मोदी इज गोइंग अमेरिका वे ओनली, सो मला वाटतं त्या गोष्टींवर जास्त विचार आणि काम करण्याची गरज आहे भारताला. म्हणजे आय एम स्पेंडिंग आणि people being able to retain the value of their money is something that what he is doing is for the lower class people, the return what he is giving inflation 5%, 2%, that is okay or रोटी आणि कपडा मे बी. ओके, कपडा आणि रोटीमध्ये काय आपल्याला आपल्या स्टाईलचे याला वाढलेत खूप पैसे, ब्रँडेड वगैरे, पण त्याच्या आधी तुम्हाला 100 रुपयाचा टी-शर्ट मिळतोय ना, कपडे स्वस्तात मिळतात, जेवण तर फ्री मिळतंय सध्या. बरोबर. त्यामुळे त्यांना इन्फ्लेशन तेवढंच आहे, छोटं आहे. आपल्याला इन्फ्लेशन जास्त करून आपल्या हॅबिट्स अपग्रेड झालेत म्हणून. ते पण एक कारण आहे. आणि ते पण एक कारण असेल, पण इन जनरल तेच की म्हणजे ते बघितलं तर माझ्या इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये माझ्या इन्फ्लेशननी मला खूपच, तुला तुझ्या इन्फ्लेशन प्रमाणे कॅल्क्युलेट करायला पाहिजे. इन्फ्लेशन प्रमाणे गव्हर्नमेंट फिगरवरती मला नाही, म्हणजे नाही. मी सांगतो ना, बरं, तुम्ही 10% इन्फ्लेशन ऍव्हरेज अश्युम करा, तुम्ही 15% मिळवताय ना, 5% तुमचे आहेत, बाकी 10% गोइंग टू गो टू टॅक्सेस आणि कंपनी प्रॉफिट्स. एक्झॅक्टली. आणि ऑब्व्हियसली दोज प्रॉफिट्स दे विल कम बॅक टू युअर इफ यू इन्व्हेस्ट इन मार्केट. ट्रू. तुम्ही जे लोक मॅक्सिमम स्पेंड करतात ना, खर्चिक लोक आहेत, त्यांनी तर मार्केट करायलाच पाहिजे, कारण तुमचा खर्च त्या कंपनीच्या
थ्रू तुम्हालाच मिळणार आहे ॲज अ ना काय म्हणायचं सबसिडी टू युअर बरोबर. एक्सपेंडिचर. हां एक्झॅक्टली. म्हणजे आता खूप रोजचे खर्च आहेत. आता म्हणजे लिस्ट सांगत गेलं तर खूप, पण गेल्या 10 वर्षात खूप आपल्याला म्हणजे कळेलच की अरे 10 वर्षांपूर्वी एवढ्यालाच मिळत होतं. नाही ते तू बजेट पण लिहित जा, ऍक्च्युअल पण लिहित जा. वर्षातनं एकदा तरी तुम्ही हा एक्सरसाइज केला पाहिजे एव्हरी इयर. ओके, म्हणजे तुम्हालाच कळतं की आपण किती काय म्हणायचं मूर्ख होतो किंवा आपण शहाणे आहोत, आपण राईटली प्लॅन करत होतो किंवा असं. नाही तर मग काही कळतच नाही ना की एवढा खर्च तेवढा झाला, उरलेले पैसे सेव्हिंग आहे, मग ते 2 रुपये असो नाही तर 1000 रुपये असो, तर तसं नाही करायला पाहिजे. यू मस्ट राईट इट डाऊन आणि देन ओनली इट गेट्स डायजेस्टेड अँड पर्क्युलेटेड इन टू युअर ब्रेन अँड माइंड. तर मग काय होत नाही असं. बरोबर. आणि बघ ना, भारताचं आता किती मोदी जेव्हा आले तेव्हा 80 लाख कोटी काहीतरी कर्ज, हो कर्ज होतं. हो ना. आणि आता 160 का 180 लाख कोटी कर्ज आहे. एक्झॅक्टली. आपण नेहमी अमेरिकेशी कम्पेअर करतो, पण इंडियाशीच कम्पेअर केलं तर आपलं जो तिप्पट कर्ज झालं ना 11 वर्षामध्ये. आणि हे आय थिंक सॉवेरिन डेट आहे. म्हणजे ह्याच्यात ते आता NHAIचे बॉन्ड्स वगैरे पण इन्क्लुडेड आहेत का मला माहिती नाही. नाही ते वेगळं, ते वेगळे आहे. हां, बजेट ते वेगळे आहेत. हे फक्त गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंटने इंडिव्हिज्युअल एंटिटी ना. NHAI IRFC वगैरे हे सगळे सुडो सोवेरिन बॉन्ड्सच आहेत, पण तरी हो, आणि ते US डॉलरमध्ये घेतलेले असेल तर काय रेटने तुम्हाला परत करायचंय. तेच बरोबर. तो एक माणूस टिपिकली लक्षात घेत नाही की आपण डॉलरचं लोन स्वस्तात मिळते म्हणून घेतो, इंटरेस्ट रेट 1%, 2%, पण जपानला सुद्धा आपल्या जापनीज येनमध्ये परत करायचं. हो बरोबर. बुलेट ट्रेन वॉट एव्हर टेकिंग. करेक्ट. पण माझं असं मत आहे की ना, मोदी इज ट्रीटिंग इंडिया एज अ कंपनी, सो वी आर इन इन्व्हेस्टमेंट मोड. ओके. आणि कंपनी इन इन्व्हेस्टमेंट मोड फॉर मे बी 5-10 years. ती 10 वर्ष झाली, अजून 5 वर्ष मे बी हिल बी इन इन्व्हेस्टमेंट मोड. आणि त्यानंतर त्याचे रिटर्न्स आपल्याला इंडियन प्रोडक्टिव्हिटी, नंतर काय म्हणायचं लॉजिस्टिक्स कॉस्ट कमी किंवा सर्क्युलेशन ऑफ मनी विल बी फास्टर, त्यातनं मिळत राहील असं माझं मत आहे. मला वाटतं कारण तो पक्का मारवाडी आहे, त्यामुळे म्हणजे गुजराती आहे का मारवाडी मला माहित नाही, पण व्हॉट एव्हर ही इज प्लॅन्स वेल फॉर हिज कंट्री. आणि त्यामुळे आता जो एक्सपेंडिचर करतोय लोक ओरडतात, पण आय थिंक ही इज इन्व्हेस्टिंग हिज टाइम अँड इंडियन मनी. की आता कुठे अमेरिकेला गेला, एका दिवसात 80 कोटी रुपये खर्च केले वगैरे असं येतं ना पेपरामध्ये. हो बरोबर. सो दॅट इज अन इन्व्हेस्टमेंट, दॅट्स व्हॉट आय थिंक. आणि ही इज बाईंग रिलेशनशिप्स, बाईंग ऑर्डर्स, राईट. आपण जातो बाहेर, वी बाय द ऑर्डर, राईट. यू नो व्हॉट आय मीन. तर इन्व्हेस्ट करतो ना. एक्झॅक्टली. तर तसंच तो करतोय. ट्रू. सो ओव्हर अ पिरियड ऑफ नेक्स्ट 5-10 years आपल्याला ते रिटर्न्स मिळायला सुरुवात होईल. आणि होप वी डोंट गो अमेरिका. हो अमेरिका वे. हो. येस. ट्रू. आणि काय नाही, आय थिंक दॅट्स मोस्टली इट. हो. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. नाईस मीट. तर हा जो चॅनल तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, पुढे पाठवा आणि पुण्य कमवा. आम्ही इथे लार्जर पिक्चर पण आम्ही दाखवतो आणि छोटं पिक्चर पण दाखवतो. ओके, म्हणजे इंडिव्हिज्युअल माणसाचं पण पिक्चर आम्ही पेंट करतो, देशाचं पण पिक्चर पेंट करतो. त्यामुळे तुम्हाला वाईड अँगल व्ह्यू आणि टनेल व्ह्यू असे दोन्ही मिळतात आणि त्यातून तुमचा फायदाच होणार आहे. तर जास्तीत जास्त लोकांच्या पुढे पाठवा आणि त्यांना पण समृद्ध करा आणि पुण्य कमवा. ओके, थँक्यू सो मच.